ओम नीलांजनसमाभासौ रविपुत्रौ यमाग्रजम् छायामार्तण्डसम्भूतं तन्नमामि शनैश्चरम्। नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो। आज आपण शनी महाराजांचं होणारं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा कन्या राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत। शनी महाराजांचं राशी परिवर्तन म्हटलं ना, अगदी प्रत्येक व्यक्तीच्या पोटात गोळा आल्याशिवाय राहत नाही। कारणही तसंच आहे। शनी महाराज येत आहे म्हणजे माझ्या आयुष्यात काही वाईट फलं तर मला मिळणार नाहीये ना। मग या विषयाची आपल्याला अत्यंत अभ्यासपूर्वक माहिती असावी म्हणून आमच्या ज्योतिष कार्यालयाकडनं हे व्हिडिओ प्रसारित केले जात आहे। 29 मार्च 2025 शनिवारी रात्री 9:42 शनी महाराज मीन राशीत प्रवेश करताय, म्हणजेच फाल्गुन कृष्ण अमावस्येला। मग शनी महाराजांचा या दिवशी म्हणजेच शनिवारी 29 मार्चला जो पुण्य काळ आहे त्याला परव काळ असं म्हणतो। तो संध्याकाळी 6:48 पासून ते रात्री 12:36 पर्यंत आहे। मग या सगळ्या दृष्टीनं विचार करता शनी महाराजांनी कन्या राशीच्या जातकांसाठी आणलंय काय हे आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचं आहे। शनी महाराजांना ज्योतिष शास्त्रानं 3 दृष्टी दिलेल्या आहेत। कन्या राशीला शनी महाराज सप्तम स्थानामध्ये येत आहे आणि हे शनी महाराजांना जन्म राशीपासून किंवा आपल्या व्यावहारिक नावाची ज्यांना तारीख वेळ माहिती नाहीये अशा राशीपासून ज्यांचे कन्या राशी ते 7वं स्थान हे अशुभ सांगितलेलं आहे, पीडा देणारं सांगितलेलं आहे। तो ज्या स्थितीत असेल त्यानुसार त्याची फलप्राप्ती सांगितलेली आहे। सप्तम स्थानात एक गोष्ट तर नक्की आहे, ज्यांचा विवाह उशिरा होतो आहे त्यांना चांगल्या जीवन साथीची प्राप्ती शनी महाराज अवश्य करून देतील। वयाने मोठा पती असेल, वयाने पत्नी मोठी असेल, गरीब परिवारातील असेल, जाती वैचित्रता असेल, परधर्मीय अभाव असेल किंवा असू शकतं नातं, तिथे विवाह तुमचा ते परिपूर्ण करतील। प्रेम विवाह होता जो की होऊच देत नव्हतं कोणी, त्यामध्ये असंख्य अडचणी येत होत्या। त्या अडचणी शनी महाराज तुमचं वय जास्त झाल्यामुळे दूर करून सामंजस्याची भूमिका निर्माण करताना दिसताय। पण एक गोष्ट ते सप्तमात आहे, पीडादायक आहे। व्यापार उद्योगाच्या दृष्टीनं पार्टनरशिपमध्ये कोणाबरोबरही व्यापार नको। नक्कीच तो संकट देणारा, त्रास देणारा, मनाला उद्वेग आणणारा, नको नको करणारा होऊ शकतो। जसं चाललंय एकट्याचं चाललंय ते योग्य राहणार आहे। मीन राशीतले शनी महाराज सप्तम स्थान हे केंद्रस्थान येतं आणि केंद्रस्थान असल्या कारणानं शनी महाराज तसे नैसर्गिक पापग्रह आहे। त्यांच्या 3 दृष्टी, पहिली दृष्टी भाग्यावर आहे, दुसरी दृष्टी सप्तमावर आहे आणि तिसरी दृष्टी चतुर्थावर आहे। मग त्यांनी त्यांची तिसरी दृष्टी ज्यावेळेला भाग्यावर टाकली या स्थानातनं आध्यात्मिक तुमची उन्नती होईल, परंतु बऱ्याच वेळेला एखाद्या थोर पुरुषाच्या विषयी मनामध्ये चुकीचा भाव आल्या कारणानं केलेली पूजा, केलेली सेवा, ठेवलेली श्रद्धा ही निष्फळ होऊन जाते। प्रवास करत असताना मग ते देशांतर्गत प्रवास असेल, देशाच्या बाहेर असेल, कामाचे असेल किंवा अजून काही XYZ त्रास होणार आहे, दगदग जाणवणार आहे, आरामाची गरज वाटणार आहे।
दोलायमान स्थिती आरोग्याची, काय करू. म्हणून स्वतःची काळजी घ्या, हे सुद्धा शनी महाराज तुम्हाला सुचवत आहेत. सप्तम दृष्टी त्यांची लग्नावर गेली आहे. विचाराची प्रगल्भता, द्विधा मनोवृत्ती होते. हे करू की ते करू, एक न धड भाराभर चिंध्या, अनेक गोष्टी करायच्या राहून गेल्या असं मनामध्ये राहतं, करत तर काहीच नाही. समभ्रम अवस्था मनामध्ये तयार होते. ती स्थिर शांत ठेवा. एकदा घेतलेला निर्णय पाठीमागे वळून बघू नका. हेही तुम्हाला शनी महाराजच सांगताय. प्रकृतीची काळजी, आरोग्याची काळजी. एखाद्याला शब्द देतोय, परत मागे फिरता कामा नये. विचारपूर्वक शब्द द्या. एकदा सोडून 10 वेळा विचार करा आणि मग बोला. तेच तुमच्यासाठी योग्य असणार आहे. सप्तम दृष्टी ही चतुर्थ स्थानावरती जाते. घराच्या बाबतीत केलेला व्यवहार फसू शकतो. जमिनीमध्ये कागदपत्र व्यवस्थित मिळणार नाही. कागदपत्र व्यवस्थित मिळाले, जेवढ्या जमिनीचा व्यवहार केला ते क्षेत्र कमी भरेल. गाडी वाहन जुनं घेतलं तर ते सतत काम काढेल, सतत गॅरेजला लावावं लागेल. आईच्या प्रकृतीला त्रास संभवतो. स्वतःची दगदग होते. काम करण्यामध्ये आनंद बाळत नाहीये. आळस शरीरामध्ये आलाय. मनामध्ये अस्थिरता शनी महाराजांनी आणलेली आहे. अशा वेळेला काय करावं? शनी महाराजांची सेवा हे तुमच्यासाठी अत्यंत उपयुक्त असं गोष्ट आहे. कशी करायची आहे? शनिवारच्या दिवशी एक भुक्त तुम्हाला राहायचंय किंवा उपोषण उपवास करायचा आहे. याचबरोबर शनिवारी शनी महाराजांचं दर्शन घ्यायचंय संध्याकाळच्या वेळेला. शनी महाराजांना तेलाचा अभिषेक करायचा आहे. शनी महाराजांना उडीद व्हायचंय. शनी महाराजांना मीठ व्हायचंय आणि त्यांना प्रसन्न करून घ्यायचंय तुम्हाला. शक्य असेल तर शनिवारी अभ्यंग स्नान करावं. त्याने वाईट शक्ती दूर जातात. आपण जर दान करत असू, दान करण्याची आपल्यामध्ये क्षमता ताकद असेल तर सुवर्ण दान, लोखंडाचं दान, नीलमण्याचं दान, उडीदाचं दान, म्हशीचं दान, तेलाचं दान, काळ्या घोंगडीचं दान, काळ्या फुलांचं, निळ्या फुलांचं दान करणं. एखाद्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था करून देणं असेल, एखाद्या ठिकाणी गोरगरिबांना अन्नदान असेल, एखाद्या शेतकऱ्याला नांगर अवजार घेऊन देणं असेल, एखाद्या शाळेला इमारत बांधून देणं असेल, मुलांचे शाळेत असणारे जे आता ज्याला आपण ब्लॅकबोर्ड फळे म्हणतो, मुलांना अभ्यासाचे पुस्तकं घेऊन देणं असेल, वस्त्र घेऊन देणं असेल, या सगळ्या गोष्टींपैकी एखादी गोष्ट जरी तुम्ही केली तरी शनी महाराज तुम्हाला चांगलं फल दिल्याशिवाय राहणार नाहीये. सुंदर अशी फलप्राप्ती तुम्हाला शनिदेवांची करून घ्यायची. शक्य असेल तर 23,000 वेळा शनी महाराजांचा जप गुरुजींद्वारे किंवा आपण स्वतः व्यवस्थित परिपूर्ण करून घ्यायचा आहे, जेणेकरून आपल्या अडचणी सगळ्या कमी होतील. याचबरोबर आज तुम्हाला घरी बसल्या बसल्या रोज नित्य 108 वेळेला एक मंत्र देतो. त्या मंत्राचा जर आपण जप केला तर नक्की आपल्या कार्यामध्ये येणारे अडथळे, आपल्या जीवनामध्ये येणारे संकट हे दूर होऊ शकतील. मंत्र आहे ओम कृष्ण वर्णाय नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना नमस्कार.